मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून महाडीबीटी पोर्टल हे बंद आहे। महाडीबीटी पोर्टलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाले, त्याचबरोबर काही तांत्रिक सुधारणा करण्यात येत असून हे पोर्टल हे गेल्या कित्येक दिवसापासून बंद ठेवण्यात आले आहे, असं कृषी विभागाचं म्हणणं आहे। पाठीमागे 15 एप्रिलपर्यंत, नंतर 15 मे पर्यंत बंद राहील असे बरेच चर्चा झाल्या, परंतु मित्रांनो अद्यापही आजच मी चेक केलं की 1-2 फॉर्म भरायचे होते मला महाडीबीटी मध्ये ट्रॅक्टर योजनेसाठी। तर चेक केलं की फॉर्म सबमिट होतात की नाही, तर अजून सुद्धा हे फॉर्म सबमिट होत नाही। सबमिट नावाचा ऑप्शन सुद्धा येत नाही, म्हणजे अजून सुद्धा हे पोर्टल चालू झाले नाही। तर या पोर्टल संबंधी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांना या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत योजनांचा लाभ घ्यायचा असतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मांडू चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर महाडीबीटी पोर्टलद्वारे जे आपण अर्ज करतो त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेली आहे। तर महाडीबीटी पोर्टल हे लवकरच सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। कृषी विभागाने क्लिअर केलेलं आहे की महाडीबीटी पोर्टल हे लवकरच सुरू होणार आहे। तर याबाबत अपडेट महत्त्वाची म्हणजे महाडीबीटी पोर्टल जे लवकरच सुरू करण्यात येईल आणि ज्याच्यामध्ये जे शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजना अंतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करतील त्यांना हा अर्ज करण्यासाठी आता सवलत देण्यात येईल आणि त्यांना हे अर्ज हे सुरू करण्यात येतील। तर आता जे आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली की 2025 आणि 26 पासून जे नवीन नियम काढण्यात आलेले आहे महाडीबीटी पोर्टलमध्ये। अगोदर लॉटरी पद्धतीने जे योजनांचे लाभ मिळत होते, परंतु आता कसं होणार आहे मित्रांनो, अगोदर सुद्धा आपण माहिती घेतली होती की आता जे शेतकरी पहिल्यांदा अर्ज करतील त्यांचा सिरियल वाईज त्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे। तर सविस्तर माहिती घेऊया, ज्याच्यामध्ये 25-26 पासून 2025 आणि 26 पासून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही जे कार्यपद्धत आहे ही कार्यपद्धत अवलंबण्यात येणार आहे आणि यानुसार शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे। आता आपण काय करायचो, म्हणजे एखाद्या घटकासाठी अर्ज करायचो 5-5, 6-6, 10-10 महिने आपला अर्ज एक तर लागत सुद्धा नव्हता, एक इलिजिबल फॉर लॉटरी स्टेटसमध्ये दाखवत होतं, परंतु मित्रांनो आपल्याला ना त्या योजनेचा लाभ मिळत होता। नंतर आपण कंटाळून काय करत होतो, ते अर्ज रिजेक्ट करत होतो, डिलीट करत होतो आणि नंतर परत तेच अर्ज नवीन पद्धती म्हणजे नवीन अर्ज सादर करत होतो। तर आता याच गोष्टीला टाळाटाळ म्हणून मित्रांनो आता जे पहिल्यांदा अर्ज करतील त्यांनाच पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। तर आपला यादीतील अर्जाचा अनुक्रमांक हा पोर्टलवर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवारी यादी यानुसार डिक्लेअर करण्यात येईल, म्हणजे टाईम त्यानंतर डेट यानुसार शेतकऱ्यांच्या अर्जाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे देखील सांगण्यात येत आहे। तर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जे शेतकरी एखाद्या घटकासाठी अर्ज करतील, जे शेतकरी लवकर अर्ज करतील त्यांनाच पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येईल। तर आता मित्रांनो महत्त्वाची अपडेट म्हणजे बियाणांसाठी हे अर्ज लवकरच हे पोर्टल लवकरच सुरू होणार आहे आणि यामध्ये जे आपण बियाणांची वाट बघत असाल, जे शेतकरी बियाणे साठी अर्ज करण्यासाठी वाट बघत असतील त्या शेतकऱ्यांना आता अर्ज करता येणार आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर अपडेट देण्यात येईल जेव्हा बियाणांसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल चालू होईल आणि बियाणांसाठी अर्ज सुरू होतील। आपण ज्या शेतकऱ्यांची इच्छा असेल की आपल्यातर्फे अर्ज भरून घ्यायचा असतील तर आपण सुद्धा आपल्याला इंस्टाग्रामला वगैरे मेसेज करायचा आहे आणि आपण ते अर्ज शेतकऱ्यांना भरून देणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।